परीस फाउंडेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर प्रत्येक पालकाच्या अगदी जवळचा आहे. हो, मुलांचे ते कधीही न संपणारे प्रश्न. कधी असं झालंय का की मुलांनी प्रश्न विचारून विचारून अक्षरशः डोकं खाल्लंय? पण एक मिनिट थांबा. जर मी असं म्हटलं की ही चिडचिड करण्याची नाही तर उलट आनंद साजरा करण्याची गोष्ट आहे? हो, चला तर मग बघूया की हे डोकेदुखी वाटणारे प्रश्न खरं तर किती मोठ्या गोष्टीचं लक्षण आहेत. कल्पना करा, दिवसभराच्या कामानंतर तुम्ही थकून घरी आला आहात आणि फक्त थोडी शांतता हवीये. हातात नुकताच चहाचा कप घेतलाय आणि तेवढ्यातच घरातून आवाज येतो, बाबा, चंद्र आपल्यासोबत का पळतो? आई, झाडांना पाय का नाहीयेत? मांजर म्याऊ का म्हणतं? अरे देवा, प्रश्नांची जणू काही गाडीच सुटते. हो, सुरुवातीला आपण हसून एक दोन प्रश्नांची उत्तरे देतो, पण जेव्हा हे प्रश्न थांबायचं नावच घेत नाहीत तेव्हा साहजिकच आपला संयम सुटतो. आणि मग आपल्या नकळत तोंडातनं निघून जातं, अरे बास कर आता, किती प्रश्न विचारतोस, डोकं नको खाऊ माझं. आणि हे होणं खूप स्वाभाविक आहे, पण या छोट्याशा प्रतिक्रियेचे परिणाम मात्र खूप मोठे असू शकतात. बरं, तर मग आता या सगळ्याकडे एका पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहूया का? मुलांचे हे प्रश्न म्हणजे फक्त डोकेदुखी नाहीये, तर त्यामागे खूप काहीतरी महत्वाचं दडलंय. अगदी बरोबर. मानसशास्त्र तर असं सांगतं की मुलांचे प्रश्न म्हणजे त्रास नाहीये, तर त्यांच्या बुद्धीला मिळणारं एक प्रकारे इंधन आहे, फ्युएल आहे. बघा, दिवसभराच्या धावपळीत आणि त्रासात या प्रश्नांकडे एक उपद्रव म्हणून बघणं हे खूप सोपं आहे, साहजिक आहे. पण फक्त एकदा विचार करा, जर आपण हा दृष्टिकोनच बदलला तर, म्हणजे उपद्रवाऐवजी प्रत्येक प्रश्नाला त्यांच्या वाढत्या विकसित होणाऱ्या मेंदूचं इंधन समजलं तर, हा एक छोटासा बदल त्यांच्या भविष्यासाठी खरंच खूप मोठा ठरू शकतो. अच्छा, एक अंदाज लावा. एक 4 वर्षांचं मूल दिवसाला साधारणपणे किती प्रश्न विचारत असेल? 50? 100? नाही, तुम्ही ऐकून थक्क व्हाल. एका संशोधनानुसार हा आकडा आहे दिवसाला तब्बल 300 ते 400 प्रश्न. हो, ही एक अविश्वसनीय जिज्ञासा आहे, एक प्रकारची शिकण्याची सुपरपॉवरच म्हणा ना, जी दुर्दैवाने आपण मोठे होता होता कुठेतरी गमावून बसतो. मानसशास्त्रामध्ये मुलांच्या या सवयीला एक खास नाव आहे, इन्क्विजिटिव्ह इन्स्टिंक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर नैसर्गिक जिज्ञासू वृत्ती. हो, आणि ही एक उपजत प्रेरणा आहे जी त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप गरजेची असते. म्हणजे ते आपल्याला त्रास देण्यासाठी नाही, तर हे जग नेमकं चालतं कसं हे समजून घेण्यासाठी प्रश्न विचारत असतात. मग जेव्हा एखादं मूल प्रश्न विचारतं तेव्हा त्यांच्या त्या छोट्याशा सुपर कम्प्युटरमध्ये म्हणजे मेंदूमध्ये नेमकं काय घडत असतं? बघा, प्रत्येक का किंवा कसं या प्रश्नासोबत ते त्यांच्या मेंदूमध्ये अक्षरशः नवीन जोडण्या तयार करत असतात, नवे रस्ते बनवत असतात. मानसशास्त्रात याला सायनॅप्सिस म्हणतात. आणि हे प्रश्न त्या जोडण्यांना मजबूत करतात. जणू काही शिकण्यासाठी आणि विचार करण्यासाठी त्यांच्या डोक्यात एक सुपर फास्ट हायवे तयार होत असतो. आणि हे सगळं आम्ही फक्त भावनिक होऊन सांगत नाहीये, यामागे पक्का वैज्ञानिक आधार आहे. हो, चला बघूया की जगभरातले आणि भारतातले अभ्यासक याबद्दल नेमकं काय म्हणतात. हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनचे डॉक्टर पॉल हॅरिस यांचे खूप महत्वाचं वाक्य आहे. ते म्हणतात, जी मुलं जास्त प्रश्न विचारतात त्यांची माहिती समजून घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता इतरांपेक्षा जवळजवळ दुप्पट असते. का? कारण फक्त ऐकण्यापेक्षा जेव्हा आपण प्रश्न विचारून काहीतरी शिकतो तेव्हा ती गोष्ट मेंदूत अगदी पक्की बसते. म्हणजे बघा, हार्वर्डसारख्या मोठ्या संस्थांचं संशोधन तर हेच सांगतंय की प्रश्न विचारा म्हणजे तुमची शिकण्याची ताकद दुप्पट होईल. पण आपल्याकडे कधीकधी थोडी वेगळी परिस्थिती असते. गप्प बस किंवा मोठे बोलतायत ना, मध्ये बोलू नकोस, अशी वाक्य आपण सहज बोलून जातो. पण यामुळे नकळतपणे मुलांची विचार करण्याची नैसर्गिक क्षमता आपण दाबून टाकतो. मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की पालक म्हणून आपण या जिज्ञासेचं करायचं काय, तिला कसं हाताळायचं? काळजी करू नका, त्यासाठी आमच्याकडे एक खूप सोपा आणि प्रभावी ॲक्शन प्लॅन आहे. तर मग मुलांच्या या जिज्ञासेला आपण खतपाणी कसं घालू शकतो? यासाठी 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवूया. पहिली गोष्ट, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेलच असं नाही. तेव्हा मला माहीत नाही म्हणण्याऐवजी म्हणा, वा, छान प्रश्न आहे, चल आपण दोघे मिळून याचं उत्तर शोधूया. बघा, तुम्ही थेट त्यांचे लर्निंग पार्टनर बनता. दुसरी गोष्ट, त्यांना उलटं प्रश्न विचारा, जसं की आकाश निळं का असतं? यावर तुला काय वाटतं असं विचारा. यामुळे ते स्वतः विचार करायला लागतील. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांच्या प्रश्नाचं कौतुक करा. वाव, काय भारी प्रश्न विचारलास, असं म्हटल्याने त्यांना आणखी प्रश्न विचारायला प्रोत्साहन मिळतं. तर मग थोडक्यात काय, मुलांच्या प्रश्नांकडे डोकेदुखी म्हणून नाही तर एक सुवर्ण संधी म्हणून बघायला हवं. हो, ही संधी आहे त्यांच्या आत दडलेल्या जिज्ञासेला प्रोत्साहन देण्याची आणि त्यांच्यातला एक जीनियस घडवण्याची.
जाता जाता एक वाक्य कायम लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुमचं मूल प्रश्न विचारायचं थांबेल त्या दिवशी समजून जा की त्याच्या बुद्धीची वाढ थांबली आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तुमचं मूल प्रश्नांची सरबत्ती करून डोकं खाईल तेव्हा चिडण्याऐवजी मनातल्या मनात खुश व्हा. कारण हीच प्रश्न विचारण्याची सवय त्यांना उद्याचे मोठे शास्त्रज्ञ, विचारवंत आणि यशस्वी व्यक्ती बनवणार आहे. परीस फाउंडेशनच्या मनाचे खेळ या आमच्या विशेष मालिकेतील हा एक भाग होता. मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाशी संबंधित असेच महत्त्वाचे विषय आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. या महत्त्वाच्या विषयावरची माहिती आपल्याला दिली आहे डॉक्टर अजित पाटील यांनी, जे एक प्रसिद्ध मानसतज्ञ आणि परीस फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.